नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खोंडामळी तालुका जिल्हा नंदुरबार येथील उपशिक्षिका श्रीमती कविता लोंढे आपल्या सर्वांचे सेतू अभ्यासक्रमात स्वागत करते. इयत्ता 9वी विषय मराठी. आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 6वा दिवस आहे. तर यात क्षेत्र आहे लेखन, क्षमता आहे लेखन करताना अलंकाराचा वापर करता येणे, संकल्पना अलंकार. चला तर मग जाणून घेऊया. समोर तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आहेत. 1, हा आंबा गोड आहे. 2, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या 2 उदाहरणांच्या आधारे तुम्हाला पुढे काही प्रश्न दिलेले आहेत. त्या अगोदर आपण या 2 वाक्यांवर चर्चा करू. पहिलं वाक्य आहे हा आंबा गोड आहे आणि दुसरं वाक्य आहे हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या 2 वाक्यांमध्ये आपल्याला काय फरक दिसतो? पहिल्या वाक्यामध्ये फक्त हा आंबा गोड आहे असं म्हटलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हा आंबा साखरेसारखा गोड आहे, म्हणजे आंब्याला साखरेची उपमा दिलेली आहे. हा आंबा गोड आहे आणि हा आंबा साखरेसारखा गोड आहे, म्हणजेच इथे अलंकाराचा वापर केला गेलेला आहे. तर अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे दागिना. ज्या स्त्रिया घालतात त्यांना काय म्हणतात? दागिने म्हणतात. दागिन्यांना अलंकार म्हणतात. पण भाषेमध्ये अलंकार म्हणजे भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजेच कसं बघा, हा आंबा गोड आहे आणि हा आंबा साखरेसारखा गोड आहे, म्हणजेच आंब्याला साखरेसारखा गोड आहे. साखरेचा आंबा हा गोड आहे, पण कसा आहे? साखरेसारखा गोड आहे. म्हणजे हे जरा अलंकारित भाषेत इथे सांगितलेलं आहे. त्यावर आधारित आपण प्रश्न बघू. प्रश्न 1, चौकटीमधील दुसऱ्या वाक्यामध्ये कोणत्या 2 घटकांची तुलना केलेली आहे? आता तुम्हाला या 2 वाक्यांमध्ये 2 घटक दिलेले आहेत. तर कोणत्या 2 घटकांची तुलना या 2 वाक्यांमध्ये केलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं आहे, चौकटीमधील दुसऱ्या वाक्यामध्ये कोणाची तुलना कोणाशी केली आहे ते उत्तर शोधून तुम्हाला लिहायचं आहे. इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत. 1, आंब्याची साखरेशी आणि 2, साखरेची आंब्याशी. म्हणजे 2 नंबरच्या वाक्यामध्ये कोणाची तुलना कोणाशी केलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग आंब्याची साखरेशी केलेली आहे की साखरेची आंब्याशी केलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न 3, आंबा आणि साखर यांच्यातील समान गुणधर्म ओळखून लिहा. आता आंबा आणि साखर या दोघांमधील समान गुणधर्म कोणता आहे तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. प्रश्न 4, आंबा आणि साखर यांच्यामध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. आता आंबा आणि साखर या 2 शब्दांमध्ये यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे आणि तो दाखवण्यासाठी कोणता शब्द इथं वापरला आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता आपण वरील उदाहरणांच्या आधारे उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म या संकल्पना समजून घेऊयात. तर उपमेय म्हणजे काय? उपमेय म्हणजे ज्या गोष्टींचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारामध्ये उपमेय म्हणतात. उदाहरणार्थ आता आपण एक वाक्य बघितलं, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या वाक्यामध्ये आंबा हे उपमेय आहे, कारण आंब्याचं वर्णन कवी करत आहे, म्हणून आंबा हे काय आहे? उपमेय आहे. आणि उपमान म्हणजे काय? उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात तिला उपमान असे म्हणतात. म्हणजेच वरील वाक्यामध्ये आपण बघितलं की हा आंबा साखरेसारखा गोड आहे. मग उपमान म्हणजे काय?
उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, म्हणजे उपमेय काय आहे, आंबा आहे. आता आंब्याचे साम्य इथे कवीने कोणत्या गोष्टीशी दाखवलं आहे, साखरेशी दाखवलं आहे. म्हणजे आंबा आणि साखर सारखे आहेत. तर उपमेय म्हणजे आंबा, आंब्याचे साम्य दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे साखरेशी दाखवलेले आहे. म्हणून साखर हे काय आहे, उपमान आहे. समजलं सर्वांना? उपमेय आणि उपमान. उपमेय म्हणजे ज्या गोष्टीचे वर्णन कवी करतोय, म्हणजे आंब्याचं वर्णन करतोय म्हणून आंबा हे काय आहे, उपमेय आहे. आणि उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी दाखवले आहे, म्हणजे आंब्याचे साम्य साखरेशी दाखवले आहे म्हणून साखर आहे उपमान. तसेच साम्यवाचक शब्द. आता साम्यवाचक शब्द म्हणजे काय? साम्यवाचक शब्द म्हणजे दोन वस्तूंमधील, दोन गोष्टींमधील सारखेपणा दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. आता इथे आंबा आणि साखर या दोन गोष्टींमधील, दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्यासाठी कवीने कोणता शब्द वापरला आहे, गोड. तर गोड हे काय आहे, साम्यवाचक शब्द. पुढे आहे समान गुणधर्म म्हणजे काय? समान गुणधर्म म्हणजे दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूमधील समान गुणधर्म. आता वरील उदाहरणामध्ये साखर आणि आंबा या दोन वस्तू आहे. या दोन वस्तूंमधील समान गुणधर्म कोणता आहे? गोडवा. आंबा पण गोड लागतो आणि साखर पण गोड लागते. म्हणून या वाक्यामध्ये साखर आणि आंबा यांचा समान गुणधर्म आहे गोडवा. समजलं सर्वांना? चला पुढे बघूया. सक्षम बनूया. पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. 1. शाळा पाहताच तनिष्काचं मन फुलपाखराप्रमाणे नाचू लागलं. 2. तानाजी सिंहासारखे लढले. 3. बाली बेटावरील सौंदर्य स्वर्गासम वाटत होते. आणि 4 आहे तिने कोरड्या ढेकळागत भात वाढला. आता या उदाहरणावरून आपल्याला उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द व समान गुणधर्म यावरून आपल्याला उपमा या अलंकाराची ओळख करून घ्यायची आहे. आता आपण बघू उपमा अलंकार म्हणजे काय. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. आता इथं उदाहरणार्थ दिलेले आहेत आपल्याला. शाळा पाहताच तनिष्काचं मन फुलपाखराप्रमाणे नाचू लागलं. म्हणजे इथे दोन वस्तूमधील साम्य, म्हणजे तनिष्काचं मन हे कशाप्रमाणे नाचू लागलं, फुलपाखराप्रमाणे. म्हणजे मन आणि फुलपाखरू या दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेलं आहे. म्हणजेच हा काय आहे, उपमा अलंकार आहे. दुसरं उदाहरण बघू. तानाजी सिंहासारखे लढले. तानाजी कोणासारखे लढले, तर सिंहासारखे लढले. यामध्ये दोन गोष्टींमधलं साम्य दाखवलं आहे, चमत्कृती पूर्ण रीतीने वर्णन केलेलं आहे. तानाजी कसे लढले, सिंहासारखे लढले. म्हणजेच तानाजींना सिंहाची उपमा दिलेली आहे, म्हणून इथे हा उपमा अलंकार होतो. उदाहरण 3. बाली बेटावरील सौंदर्य स्वर्गासम वाटत होते. बाली बेटावरील सौंदर्य स्वर्गासम वाटत होते. म्हणजे बेटावरील जे सौंदर्य आहे ते कशासारखे दिसत होते, स्वर्गासारखे दिसत होते. म्हणजे बाली बेटावरील सौंदर्याला इथे स्वर्गाची उपमा दिलेली आहे, म्हणून हा उपमा अलंकार झाला. उदाहरण 4. तिने कोरड्या ढेकळागत भात वाढला. कोरड्या ढेकळागत भात वाढला म्हणजे भाताला कसली उपमा दिलेली आहे, कोरड्या ढेकळासारखी. भाताला कोरड्या ढेकळाची उपमा दिलेली आहे, म्हणून हा आहे उपमा अलंकार. पुढे बघूया. मी पहिले उदाहरणं वाचून दाखवते तुम्हाला. 1.
बालकमाला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते. 2. शिरोभागी तांबडा तुरा हले, जणू जास्वंदी फूल उमलले. 3. अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार. 4. वाटे आषाढाचं घन, माझ्या विठ्ठलाचे तन. आता इथे आपल्याला उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द व समान गुणधर्म हे मी तुम्हाला सर्व सांगितलंच आहे. त्यावरून आपल्याला उत्प्रेक्षा या अलंकाराची ओळख करून घ्यायची आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय ते सांगते. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरी वस्तू उपमाच आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. उत्प्रेक्षा म्हणजे आपल्याला कल्पना करायची आहे. म्हणजे उपमेय ही जणू काही दुसरी वस्तू उपमाच आहे अशी आपल्याला कल्पना करायची आहे, त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे साम्यवाचक शब्द येतात. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे उत्प्रेक्षा अलंकार ओळखण्यासाठी. ज्या वाक्यांमध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द दिसले म्हणजे समजायचे की तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखायचा? इथे एक उदाहरण दिलं आहे. शिरोभागी तांबडा तुरा हले. मग इथे तुरा, तुरा हे काय आहे? उपमेय आहे. जणू जास्वंदी फूल उमलले. जास्वंदी फूल म्हणजे उपमान. तुराला कसली उपमा दिली आहे? जास्वंदी फुलाची, म्हणून ते काय आहे? उपमान आहे. मग उपमेय हे जणू काही उपमानच आहे. म्हणजे इथं काय म्हटले? शिरोभागी तांबडा तुरा हले, जणू जास्वंदी फूल उमलले. म्हणजे शिरोभागी जो तांबडा तुरा हलतोय तो कोणासारखा भासतोय? जास्वंदी फुलासारखा. म्हणजेच उपमेयाला उपमानाची, उपमेय हे जणू काही उपमानच आहे. म्हणजे तुरा हे जणू काही जास्वंदी फुलच आहे असं भासत आहे, म्हणून हा काय आहे? उत्प्रेक्षा अलंकार. दुसरं उदाहरण बघू. अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार. अर्धपायी पांढरीशी विजार घातलेली आहे, जसे की विहंगामध्ये बडा फौजदार आहे. वाटे आषाढाचा घन, माझ्या विठ्ठलाचे तन. आषाढाचा घन कसा वाटतोय? जसा की विठ्ठलाचे तन आहे, म्हणून हा आहे उत्प्रेक्षा अलंकार. समजलं सर्वांना? आज आपण उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकाराची ओळख करून घेतलेली आहे. धन्यवाद.